हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी श्वेता. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. 31 डिसेंबरनिमित्त मी छान असं जेवण बनवलं होतं. रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी छोले जे आहे ते कुकरला बॉईल करून घेणार आहे. आमचा अगदी वेळेवर प्लॅन बनला होता की आज छोले कुलचे बनवूयात. तर छोले बॉईल केलेले नव्हते, त्यामुळे मी कुकरला बॉईल करणार आहे. तर बॉईल करण्यापूर्वी मी यामध्ये चहाचं पाणी घातलेलं आहे. मार्केटमध्ये जसं ब्राऊन कलरचे छोले मिळतात त्या कलरचे होण्यासाठी यामध्ये चहाचं पाणी घालावं. तर कुकरला हे छोले होत आहेत तोपर्यंत आपण छान अशी एक स्वीट डिश बनवून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आणि दूध आपल्याला पूर्ण उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तर दूध तुम्ही घट्ट घ्या, म्हणजे कात्रज गोकुळ तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. बॉईल झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि अर्धी वाटी दूध आपण वेगळं काढून घेऊया. यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर ॲड करायचं आहे. तुमच्याकडे जे कस्टर्ड पावडर अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे मँगो फ्लेवरचं होतं, मी ते घेतलेलं आहे. 2 चमचे कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. कुठल्याही प्रकारची गुठळी नको आहे. तर जे शिल्लक राहिलेलं दूध आहे त्याच्यामध्ये आता हे आपण घालून घेऊया. गॅस ऑन करूया. गॅसची फ्लेम लो ठेवावी आणि फास्टमध्ये हलवत राहा, जेणेकरून याच्यामध्ये गुठळी होणार नाही. बघा, पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे दूधची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, छान असं घट्टसर आलेली आहे. गोड येण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्यानुसार यामध्ये साखर तुम्ही ॲड करू शकता. मी 4 चमचे साखर ॲड केलेली आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं परत एक उकळी येऊ देऊया. छान असं घट्टसर होऊ देऊया. त्यानंतर आपल्याला हे रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा, आपलं दूध जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि फॅनच्या खाली मी रूम टेम्परेचरवर येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. अर्धा ते पाऊण तास लागतो थंड होण्यासाठी. तर आपला कुकरसुद्धा होत आहे, म्हणजे छोले जे आहे ते बॉईल होत आहे. तर तोपर्यंत आपण कुलचे बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया. तर मी गव्हाच्या पिठाचे कुलचे बनवणार आहे. तुम्ही याऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता. 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही ॲड करत आहे. तर यामध्ये बारीक केलेली साखर मी ॲड केलेली आहे 1.5 चमचा. तुमच्याकडे बारीक केलेली साखर नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा नॉर्मल साखर घातली तरीही चालेल. अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. याच्यामध्ये 2 चमचे तेलसुद्धा घातलेलं आहे. रूम टेम्परेचरवरचं तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाही आहे. तर हे याच्यामध्ये ॲड करून सगळे जे साहित्य आहे ते एकत्र मिक्स करून घेऊया, जेणेकरून तेल जे आहे ते पूर्ण गव्हाच्या पिठाला लागायला हवं आहे. त्यानंतर पाण्याचा वापर करून आपल्याला छानसा एक गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी जे आहे ते रूम टेम्परेचरवरचं आहे, गरम किंवा थंड नाही आहे. तर छान असा गोळा बनवून घेतलेला आहे. त्याला वरून आपण तेल लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सॉफ्ट असा डो मी लावलेला आहे, म्हणजे सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनटं आपण साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे दूध आपण बनवलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण फ्रूट्स घालून घेऊया. दूध गरम असताना यामध्ये फ्रूट्स घालू नका, दूध फाटण्याची शक्यता असते. तर आपल्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल आहे कलरफुल, शक्यतो कलरफुल तुम्ही याच्यामध्ये फ्रूट्स घाला, म्हणजे दिसायला खूप छान दिसतं. मी सुरुवातीला एक ॲपल ॲड केलेला आहे, त्यानंतर भरपूर असे डाळिंबीचे दाणे ॲड केलेले आहे. तुम्ही बघू शकता रेड कलरचे दाणे ॲड केल्यानंतर आपलं फ्रूट कस्टर्ड जे आहे ते छान दिसायला लागलेलं आहे. यामध्ये एक बनानासुद्धा मी ॲड केलेला आहे. स्ट्रॉबेरीचा सीझन आहे त्यामुळे भरपूर असे मी स्ट्रॉबेरीसुद्धा ॲड केलेले आहे. रेड कलरचे असल्यामुळे फ्रूट कस्टर्डमध्ये खूप छान असा कलर दिसतो. मला काळे अंगूर मिळालेले नव्हते आणि माझ्याकडे अवेलेबल पण नव्हते, त्यामुळे मी माझ्याकडे जे अवेलेबल होते काळे मनुके किंवा किशमिश ते ॲड केलेले आहे. दिसायला तुम्ही बघू शकता छान दिसत आहे. त्यानंतर एक किवीसुद्धा मी ॲड केलेला आहे. तर ग्रीन, रेड, ब्लॅक, व्हाईट असं मल्टी कलरचं मी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि हे फ्रूट कस्टर्ड आता आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट करायला ठेवूया. त्यानंतर छोले फोडणी देऊया. तर त्यासाठी मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरे घातलेले आहेत. ते व्यवस्थित फुलल्यानंतर भरपूर असा हिंग घाला, म्हणजे पोटाला त्रास होणार नाही.
आलं आणि लसूणची पेस्ट तुम्ही घालू शकता. मी किसून घातलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप भारी टेस्ट येते. यामध्ये 2 मोठे कांदे बारीक कट करून घातलेले आहे. तुमच्याकडे चॉपर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, कारण कांदे आपल्याला खूप असे बारीक कट करायचे असतात. 2 ते 3 हिरवी मिरची उभी काप केलेले आहे. दिसायला छान दिसतात आणि खाताना आपल्या दातामध्ये सुद्धा येत नाही. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतून घेतला. यामध्ये 3 मोठे टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे ते सुद्धा ॲड केलेली आहे. लो टू मीडियम फ्लेमला आपल्याला ही प्युरी जी आहे ती छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि तेल सुटायला सुरुवात होत नाही. आता आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले ॲड करायचे आहे. त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, त्याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता आणि 2 चमचे मी छोले मसाले ॲड केलेला आहे. सगळे मसाले जे आहे तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहे, जेणेकरून कलर खूप सुरेख येईल आणि टेस्टला खूप भारी लागेल. 2 ते 3 मिनटं छान मसाले आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे छोले बॉईल केलेले आहेत ते घालून घेऊया. तर छोले बॉईल करताना त्यामध्ये जे पाणी घातलं होतं आपण बॉईल करण्यासाठी, शिजवण्यासाठी, त्या पाण्यासहित आपल्याला हे छोले ॲड करायचे आहे. छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम हाय ठेवावी, म्हणजे छोले जरी थंडे झाले असतील तर ते लगेच गरम व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपण हाय ठेवावी. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला रस्सा जसा कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा. मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेले नाही. बॉईल करण्यासाठी जे पाणी होतं त्यामध्येच छोले आपले शिजलेले आहेत. पूर्णपणे दाटसर रस्सा झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला. मी कॅमेरा ऑन करायचे विसरले होते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरून आल्याचे मोठे काप केले होते ते सुद्धा ॲड केलेले आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आपले छोलेसुद्धा रेडी झालेले आहेत. लगेच कुलचे बनवायला घेऊया. रेस्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान सॉफ्ट झालेलं आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण कुलचे लाटून घेऊया. मी ओव्हल शेपमध्ये लाटून घेत आहे. खूप जाड किंवा खूप बारीक असं लाटू नका. मध्यम आकाराचं जसं बनवतो त्या पद्धतीने आपण बनवून घेऊया. गोल पोळी जशी असते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे लाटू शकता. तर यावर टाकण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर कलौंजी किंवा काळे तीळसुद्धा तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे पांढरे तीळ अवेलेबल होते, मी तेच वापरत आहे. तर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ, तर लाटण्याने आपण हे लाटून घेऊया जेणेकरून शिजवताना ते निघणार नाही. तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेले आहेत. एका साईडला तवा गरम केला होता, त्यावर कुलचा घालून घेऊया आणि साईडला पाणी घालून घेऊया आणि वरून झाकण ठेवूया, जेणेकरून आपला कुलचा जो आहे ते वाफेमुळे सॉफ्ट होईल. झाकून ठेवून 3 ते 4 मिनटं छान असा कुलचा आपला शिजलेला आहे. झाकण काढून आपण टर्न करून घेऊया आणि यावर तुम्ही तेल, बटर किंवा तुपाचा वापर करू शकता. मी तेल लावून घेत आहे. तेल लावल्यानंतर आपण परत टर्न करून घेऊया आणि इथे सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे. तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कुलचा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कुलचासुद्धा आपल्याला छान असा फुगलेला आहे. तर गव्हाच्या पिठाचा कुलचासुद्धा खूप टेस्टी आणि हेल्दी असतो. तुम्ही हा कुलचा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका. तर अशाच पद्धतीने छान असे गव्हाच्या पिठाचे कुलचे बनवून घेतलेले आहे. तर फ्रूट कस्टर्ड, छोले आणि कुलचे असा काहीसा मेनू होता 31 डिसेंबरचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सगळ्या रेसिपीजसुद्धा आवडल्या असतील. तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब, पेजला फॉलो करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक छानशी कॉमेंटसुद्धा करा. पुन्हा भेटूया छानशा अशा रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.